मग अशी तू बोलताना ना प्रिकॉशन्स प्युबर्टीबद्दल बोललीस, कारण पूर्वी साधारण पिरियड्स यायचे 12व्या 13व्या आणि आता मला वाटतं 5व्या 6व्यापासूनच यायला लागतात वर्षापासून. नाही, 6 इज अ लिटिल अर्ली हां. आणि ह्याला आपण प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतो. आणि त्याच्यामध्ये मग एंडोक्राईन इन्व्हॉल्वमेंट आपल्याला करावी लागते एंडोक्राइनॉलॉजिस्टची. कारण काय होतं की ह्या मुलींना सडनली दिसायला लागतं की त्यांच्या ब्रेस्ट बर्ड्स डेव्हलप होत आहेत. मग आई सांगते की तिला ब्लिडिंग चालू झालंय किंवा तिला हेअर ग्रोथ चालू झाली आहे. आणि सोशली भीती काय वाटते की सोशल प्रेडेटर्स ह्या मुलींवरती अत्याचार करू शकतात. अरे की बापरे. मुलगी शाळेत गेल्यावरती कोणी समजा आपण म्हणायला नको पण एनिबडी अटेंडिंग इन स्कूल, इट कुड बी अ वॉर्ड बॉय, इट कुड बी अ टीचर, इट कुड बी अ बस कंडक्टर, इट कुड बी एनिबडी, इट कुड बी अ लेडी ऑल्सो. मग ताबडतोब म्हणजे आम्ही जे सांगतो टीचर्सना की इफ यू आयडेंटिफाय एनी चाइल्ड असं काही, ताबडतोब तुम्ही पेरेंट टीचर असोसिएशनच्या थ्रू यू हॅव टू डायरेक्ट दिस चाइल्ड टू एन एंडोक्रिनॉलॉजिस्ट. कारण ह्या लहान वयात जेव्हा पाळी चालू होते तेव्हा मग या मुलींचं बोन फ्युजन लवकर होतं, मग त्यांची उंची खुरटते. तर ह्याच्याकरता मग आम्ही सांगतो की काही हॉर्मोनल इंजेक्शन्स देऊन आम्ही ह्यांची प्युबर्टी डिले करतो. असं येतं करता? तर आपलीच एक मैत्रीण आहे, तुला माहिती आहे एंडोक्रिनॉलॉजिस्ट, तिच्याबरोबर मी बरंचसं काम करते हिंदुजामध्ये. तर डॉक्टर फुलरेणू चव्हाण आहेत, त्या व्यवस्थित अशा मुलींना बघतात, पेरेंट्सना काउन्सिल करतात आणि मग त्यांना आपण पुढे जाऊन ॲट द एज ऑफ 11 or 12 मग त्यांची पिरियड आपण इनिशिएट करतो. तर हे फार अगदी कमी मात्रेत दिसले जातं, पण यू हॅव टू आयडेंटिफाय सच पेशंट्स आणि हेल्प दिस गर्ल्स. पण मग आपण अननॅचरल नाही का की आपण जी नॅचरली येणार आहे त्याला आपण पोस्टपोन करतोय? पण हे अननॅचरल आहे ना, कारण ह्यांच्यामध्ये एंडोक्राईन प्रॉब्लेम आहे. मग काही अनफॉर्च्युनेट मुली अशा असतात मंजिरी की ज्यांची 16व्या किंवा 17व्या वर्षातच ओव्हरीजचं फंक्शन संपून जातं, ज्याला आपण प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर म्हणतो. अशा माझ्याकडे 2 मुली आहेत फ्रॉम कोचिन आणि ह्या दोघी बहिणी आहेत. आणि आई घाबरून गेली की हे काय आहे दोन्ही मुलींचं. आणि आम्ही जेव्हा त्यांचे हॉर्मोनल टेस्ट केल्या तेव्हा कळलं की त्यांचं FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, हा हॉर्मोन जेव्हा 20च्या व्हॅल्यूच्या खाली असतो तेव्हा ह्या मुलीला मेन्सेस व्यवस्थित येऊ शकतात. पण एखाद्या मुलीची व्हॅल्यू 20च्या वर गेली म्हणजे ही मेनोपॉझल आहे. तर अशा काही मुलींना प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर होतं. मग ती आई म्हणते की आता ह्या 16व्या किंवा 14व्या वर्षात माझ्या मुलीची वाढ कशी होणार. मग आम्ही तिला सांगतो की डोंट वरी, आम्ही हिला हॉर्मोनल सप्लिमेंटेशन देऊ. फक्त हिचं जेव्हा लग्न होईल तेव्हा हिला डोनर एग घ्यावा लागेल, कारण हिचे ओव्हरीचं फंक्शन संपलेलं आहे. डोनर एग, हजबंड स्पर्म आणि तिचं स्वतःचं वूम. तर असे बरेचसे कॉम्बिनेशन्स आहेत. आजकाल असिस्टेड रिप्रोडक्शन बरंच पुढे गेलेलं आहे आणि अशा मुलींना आम्ही नॉर्मल लाईफ देऊ शकतो. मग प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअरमुळे तिचे ओव्हेरियन हॉर्मोन्स डेफिशियन्सी झाल्यामुळे तिला बोन ग्रोथ किंवा तिला ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओपिनिया, म्हातारपण नको यायला, म्हणून आम्ही खूप सेफ हॉर्मोनल सपोर्ट देतो आणि आम्ही त्यांना सुपरवाइज करतो आणि वी सी देम ग्रोईंग ब्युटिफुली. आम्ही अशा मुलींना बाळं पण दिलेली आहेत पुढे जाऊन. रंजू, मला आठवतंय की म्हणजे आपली जेव्हा इंटर्नशिप चालू होती तेव्हा कॅज्युअल्टीमध्ये एक आई आपल्या मुलीला घेऊन आली. अशी छोटीशी मुलगी होती, मला वाटतं 13-14 वर्षाची, की देखो इसका ना पेट में अभी दर्द हो रहा है, थोडासा पेट बढ़ गया. म्हणजे तिला वाटलं काय पोटात पाणी बिणी झालं आणि तिचं अल्ट्रासाऊंड केलं तेव्हा कळलं ती फुल टर्म होती आणि लेबरमध्ये गेली होती. तोपर्यंत कोणाला कळलं नव्हतं. ती लूज कपडे घालायची. म्हणजे हे आम्हाला अगदी म्हणजे धक्कादायकच होतं. तर अशा काही येतात का की कम्प्लिटली इग्नोरंट, त्यांना काही माहितीच नसतं काय चाललंय मुलीच्या आयुष्यात, पण मुलीला पण कळत नाही इतकं म्हणजे येतात? इट वॉज अ व्हेरी सॅड स्टोरी. आय रिमेंबर मी लेबर वॉर्डमध्ये होते तेव्हा इमर्जन्सी होती माझी. दिस वॉज इन इयर 89-90 आणि ही मुलगी एक ऑर्फनेजमधून आणली गेली होती आणि शी वॉज फुल ब्लोन प्रेग्नंट आणि इन लेबर. अरे बा, काय म्हणजे शी I think 14-15 years old. आणि बिकॉज वी वर इन KEM, ऑफकोर्स शी वॉज ओव्हर देअर. आणि वी आस्क्ड हर की तुझी पाळी कधी आली, आणि ती म्हणे मला पाळी काय माहितीच नाही. मग आम्ही तिला जेव्हा सेक्शुअल ॲक्ट समजवला तेव्हा शी सेड की अनफॉर्च्युनेटली दिस सॉर्ट ऑफ बिहेवियर वॉज हॅपनिंग थ्रू द पर्सन हू वॉज हँडलिंग. म्हणजे एक पुरुष होता तिथे जो हॉस्टेलमध्ये मुलींबरोबर फ्रॉम द एज ऑफ 8 त्यांना एक्सप्लॉइट करत होता. बापरे. विच वॉज व्हेरी सॅड. मग त्या मुलीला आम्ही ऑफकोर्स सिडेट केलं, हँडल केलं जी पण प्रेग्नन्सी, सोशल काउन्सिलिंग, आणि ऑफकोर्स ते रिपोर्टिंग झालं त्या सेंटरचं. पण असे प्रकार होतात आणि मुलींना आजकाल तरी लकीली शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन आणि पिरियड्स काय आहेत हे सगळ्या मुलांना माहिती असतं.
आणि इनफॅक्ट काय काय मुलं म्हणजे युल बी सरप्राईज, मी जेव्हा शाळेमध्ये जाते वी सेग्रिगेट देम इन टू ग्रुप्स, की 5th to 8th स्टँडर्ड, 8th to 10th 11th आणि मग 11th to पुढे असं. तर 5th आणि 8th मधल्या मुली तर असे प्रश्न विचारतील का आपण पण चाट पडू की आम्हाला तर ह्या वयात काही माहितीच नव्हतं. पण सोशल मीडियामुळे बराचसा अवेअरनेस आलेला आहे. पण अवेअरनेस आलाय तरी सुद्धा ह्याला मुली बळी पडतातच ना. हे बघ, हा सोशल स्टिग्मा आहे आणि एखाद्या आईनी ना एक मैत्रीण होऊन त्या मुलीशी बोलणं जरुरी आहे. जर एखाद्या आईने हे पाहिलं की ही काहीतरी विचित्र इंटरनेटवर बघतेय, तर तिला मारणं किंवा तिला ओरडणं इज नॉट द सोल्युशन. ती रिबेल होईल किंवा ती तुमच्यापासून लपवून ती अजून काहीतरी इन्फॉर्मेशन कळेल. त्यापेक्षा तिच्याबरोबर बसून बोलणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्याकडे किती अशा मदर्स आहेत ज्या मुलींना घेऊन येतात आणि सांगतात की डॉक्टर, माय डॉटर इज नाव टर्निंग 18, आता शी इज गोइंग टू युनिव्हर्सिटी, आय एम सिटिंग आउट, यू काउन्सिलर इनसाइड, कारण आय नो तिची एज्युकेशन होईपर्यंत तिचा फर्स्ट सेक्शुअल डेब्यू कुठेतरी युनिव्हर्सिटीत होऊ शकतो. तर इट इज बेटर की तुम्ही तिला सगळं इन्फॉर्मेशन द्या अबाउट द सेक्शुअल ॲक्ट किंवा सेफ कॉन्ट्रसेप्शन किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज किंवा अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज. आणि सो मच सो दॅट मी ह्या मुलींना माझा नंबर देते की बेटा चुकूनही काही झालं तर इन्स्टेड ऑफ गोइंग टू एनी क्वॅक. आणि मंजिरी, आपल्या इंडियामध्ये अप्रोचिंग अ डॉक्टर इज व्हेरी इझी. येस, तसं परदेशात नाही आहे. परदेशात खूप स्ट्रिंजंट लॉज आहेत आणि मग ह्या मुली जर का अनवॉन्टेड प्रेग्नन्सीमध्ये अडकल्या तर खूप त्रास होऊ शकतो. म्हणून मग त्या आम्हाला कॉन्टॅक्ट करतात. मग मी लकीली पेरेंट्सना कॉन्फिडन्समध्ये घेते, बोलते, समजवते आणि वी हँडल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.